मुक्तांगण व्यसनाधीन व्यक्तींचं आशास्थान। डॉक्टर अनिता अवचट म्हणजेच मोठ्या मॅडम यांच्या प्रेरणेतून मुक्तांगणची सुरुवात झाली। त्यांना स्वतःला कॅन्सर झाला असताना सुद्धा आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत व्यसनमुक्त समाजाचं स्वप्न साकार करण्यासाठी त्या सतत कार्यरत होत्या। तर त्याला लागलेलं व्यसन वाईट आहे, त्यामुळे व्यसनी व्यक्तींचा द्वेष करू नका। तसंच कोणतीही व्यसनी व्यक्ती हाताबाहेर गेलेली व्यक्ती नाही, तर तिला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, असा संदेश देणाऱ्या मोठ्या मॅडम उपचार घेणाऱ्या रुग्ण मित्रांची आईच बनल्या होत्या। डॉक्टर अनिता मॅडमनी सुरू केलेलं हे मुक्तांगण आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे। या 25 वर्षांच्या अनुभवावर डॉक्टर अनिल अवचट यांनी लिहिलेल्या मुक्तांगणची गोष्ट या पुस्तकाचं डॉक्टर अभय बंग यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन करण्यात आलं। मोठ्या मॅडमच्या निधनानंतर त्यांची कन्या मुक्ता पुणतांबेकर यांनी ती धुरा आपल्या खांद्यावर घेतली। सोबत कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी होती। डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करायला आहेतच। माझ्या आई बाबांनी म्हणजे डॉक्टर अनिता अवचट आणि डॉक्टर अनिल अवचट यांनी केली। माझी आई मध्यवर्ती मनोरुग्णालयामध्ये सायकियाट्रिस्ट म्हणून काम करत होती आणि तेव्हा खूप दारूचे व्यसनी लोक तिच्याकडे उपचारासाठी यायचे आणि तिला नेहमी असं वाटायचं की यांच्यासाठी वेगळ्या उपचार केंद्राची गरज आहे। त्यांना मनोरुग्णांबरोबर उपचार एकत्रितपणे देणं काही बरोबर नाहीये, पण तेव्हा पुण्यामध्ये कुठेही अशी वेगळ्या उपचाराची सोय नव्हती। तिच्या एका जवळच्या मैत्रिणीचा मुलगा गर्दच्या व्यसनामध्ये सापडला। त्याला आईबाबांनी घरीच उपचार दिले। बाबांनी म्हणजे डॉक्टर अनिल अवचट यांनी याविषयी खूप अधिक माहिती घेऊन गर्द नावाचं एक पुस्तक लिहिलं। पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या वाचनात जेव्हा हे पुस्तक आलं तेव्हा त्यांनी काहीतरी आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली आणि त्यामुळे पु ल देशपांडे फाउंडेशनच्या मदतीतून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना झाली। आमच्या केंद्राचं नाव मुक्तांगण हे सुद्धा पुलंनीच सुचवल्याप्रमाणे त्याला देण्यात आलं। पु ल देशपांडेंनी जेव्हा मुक्तांगणचं उद्घाटन केलं तेव्हा ते असं म्हणाले होते की एका व्यसनमुक्ती केंद्रासाठी खऱ्या शुभेच्छा काय होतील, तर इतकं काम करा की एक ना एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद करायची वेळ आली पाहिजे। पण दुर्दैवाने पुलंच्या या शुभेच्छा काही खऱ्या ठरल्या नाहीत। आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा ओघ वाढतच चाललेला आहे। सुरुवात आम्ही फक्त 15 बेड्स पासून केली आणि आता जवळजवळ एका वेळेला 150हून जास्ती रुग्ण इथे दाखल होत असतात आणि तरी सुद्धा आमच्याकडे एक मोठी प्रतीक्षा यादी असते, कारण समाजामध्ये व्यसनाच्या प्रश्नाची तीव्रता ही खूपच वाढत चाललेली आहे। ह्याच्यामध्ये गंभीर गोष्ट अशी की व्यसनी व्यक्तींचा वयोगट आपल्याला कमी होताना दिसतोय। अलीकडे आमच्याकडे 10-11 वर्षांची मुलं सुद्धा उपचारासाठी दाखल होत आहेत आणि याच्यामध्ये व्हाईटनर या व्यसनाचं प्रमाण लहान मुलांमध्ये विशेषतः झोपडपट्टीतल्या मुलांमध्ये खूप वाढतंय। सध्या समाजामध्ये औषधांचाही वापर व्यसन करण्यासाठी केला जातो। याच्यामध्ये खोकल्याची औषधं, पेन किलर, वेदनाशामक औषधं किंवा झोपेच्या गोळ्या, अँटी डिप्रेसंट गोळ्या याचा सुद्धा खूप वापर होतोय। व्यसनाच्या प्रश्नाची तीव्रता वाढण्याचं एक खूप महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या समाजामध्ये या व्यसनाला किंवा दारू पिणं, सिगरेट ओढणं या गोष्टींना एक सामाजिक प्रतिष्ठा यायला लागलेली आहे। आता घरगुती छोट्या पार्ट्यांमध्ये लोक दारू पिताना किंवा सिगरेट ओढताना दिसतात आणि त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना वाटतं की ही गोष्ट करायला काही हरकत नाही आणि त्यामुळे मुलांच्या मनामध्ये या गोष्टीचं खूप आकर्षण निर्माण होतं। शुक्रवार हा ऍडमिशनचा दिवस। आशेनं आलेल्या रुग्ण मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रेमानं मुक्तांगण परिवारात सामावून घेतलं जातं। ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्यांची संपूर्ण हिस्ट्री घेतली जाते। इथं आल्यानंतर आज मी जेव्हा पाहतो मुक्तांगणची प्रगती, तर अगोदर नुसतं आम्ही व्यसन मुक्तीसाठी उपचार देत होतो, आता आम्ही प्रशिक्षण देतो। इतर व्यसनमुक्ती केंद्रातले कार्यकर्ते त्यांना प्रशिक्षण देतो। RRTC म्हणून आमचा एक स्वतंत्र विभाग आहे। जनजागृती अवेअरनेसच्या बाबतीत आम्ही आता काही ठराविक महिन्यातून अवेअरनेस झाले पाहिजे। झोपडपट्टीच्या शाळापासून किंवा झोपडपट्टीपासून तर इतर सर्व मोठ्या कॉलेज पर्यंत ही सर्व कार्यक्रम घेतो। वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यानुसार
योग्य ते औषधोपचार केले जातात. पेशंट आला की आम्ही पेशंट डॉक्टरांनी चेक केल्यानंतर आम्ही त्याची रजिस्टर मध्ये नोंद करतो, त्यांचा बॉक्स बनवतो आणि ज्या डेटला आलाय त्या डेट आणि आमचा फाईल्स नंबर्स वाईज म्हणजे आम्हाला काम करायला सोपं जातं. त्यांनी नंबर आम्ही त्याला पहिल्या दिवशी नंबर आणि नाव विचारतो, मग दुसऱ्या दिवसापासून त्यांना फक्त नंबर सांगून मेडिसिन दिलं जातं. म्हणजे आम्हाला जास्त प्रॉब्लेम येत नाही, नंबर वाईज पेशंट आणि आम्हाला काम करण्यास सोपं जातं. 35 दिवसांच्या उपचारांचं महत्व, कुटुंबियांचा सहभाग याविषयी त्यांच्याशी बोललं जातं. आपल्याला नुसतं व्यसनच सोडायचं नाही, तर व्यसनामुळे स्वभाव, व्यक्तिमत्व, वर्तन यात निर्माण झालेले दोषही कमी करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे याची जाणीव त्यांना करून दिली जाते. व्यसनाच्या काळात शारीरिक स्तरापासून आर्थिक स्तरापर्यंत अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांना सामोरं जाण्यासाठी त्यांची विविध उपचार पद्धतींच्या माध्यमातून मानसिक तयारी केली जाते. यासाठी पालक सभा, सहचरी सभा, सहजीवन सभा या आयोजित केल्या जातात. आजकाल 10वीची परीक्षा झाली, मुलं पास झाली की ताबडतोब म्हणतात घरामध्ये, वडील म्हणतात चला पार्टी करूया. आणि पार्टी म्हणजे काय तर बियर किंवा विस्की एकत्र बसून पिणं. आणि दारूला जे काही समाजामध्ये आज एक प्रतिष्ठा मिळाली की दारू पिल्यानंतर आपली कामं होतात, दारू पिल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळते, असा एक तो गैरसमज झालाय. त्याच्यामुळं खूपच सगळे वातावरण बिघडलंय. जे संस्कार आपल्यावर केले गेलेले आहेत त्याचा परिणाम अजून टिकू नये म्हणून आपल्याकडं पाश्चात्य देशापेक्षा ह्याच्यातलं प्रमाण कमी आहे दारूचं. पण ह्या सगळ्यावरती पूर्वीच्या सारखं आता राहिलेलं नाहीये. पूर्वी घरी गेल्यानंतर लोक आपल्या घरामध्ये हे देवघर आहे म्हणून दाखवायचे, तर आता असं आम्हाला आढळून आलं की घरामध्ये गेल्यानंतर हा आमचा बार दारूचा, ह्या आमच्याकडे ह्या प्रकारचे आमच्याकडे दारू आहेत हे असं सांगितलं जात आहे. आणि मुक्तांगणमध्ये आमच्या पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. म्हणजे वेटिंग लिस्ट ज्याला आपण म्हणतो की पूर्वी आम्ही सोमवार ते शनिवार ऍडमिशन करायचो, आता फक्त आठवड्यातून एकदा करतोय, पण 6-6 महिने वेटिंग लिस्ट गेलेली आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे व्यसनाचा हा हळूहळू गंभीर होत चाललेला आहे. व्यसन बंद केल्यानंतर साहजिकच रुग्णांची भूक वाढते. त्या दृष्टीनं मुक्तांगणची सुसज्ज अशी भोजन व्यवस्था आहे. डायटिशियननं ठरवून दिल्याप्रमाणे रुग्ण मित्रांना सकस असा आहार दिला जातो. मी ॲक्च्युली प्रोफेशनली मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण व्यसनामुळे मी इथे ॲडमिट झालो आणि त्यानंतर मग मी इथेच काम करायचा निर्णय घेतला. आणि आता मला किचनमध्ये इथे पेशंटसाठी स्वयंपाक बनवताना एक स्वतःच्या मनाला समाधान मिळतं आणि माझ्या सोसायटीमध्ये थोडा पटकेपणा येतो. मलाही एक समजतं की आपण काय होतो आणि आपण आता कशा पद्धतीने हे करत आहोत. मुक्तांगणमध्ये गेली 20 वर्ष मी काम करतोय आणि हे काम करताना मला असा अनुभव आला की अनेक आमचे मित्र जे इथे उपचाराला येतात हे उपचाराला यायला स्वतःहून कधीच तयार नसतात. यातले 80% रुग्ण हे घरच्या लोकांच्या प्रेशरमुळं किंवा बाहेर काहीतरी प्रॉब्लेम्स तयार झालेत म्हणून उपचाराला येतात. आणि एक 20% असे मित्र असतात की जे स्वतःहून इथं उपचाराला आलेले असतात. हे जेव्हा इथे येतात त्यावेळी आम्हाला असं पहिल्या आठवड्यात एक गोष्ट करायला लागते की त्यांना फ्रॉम डिनायल टू ऍक्सेप्टन्स म्हणजे वास्तवता नाकारण्याच्या भूमिकेत ते असतात. म्हणजे मी कधी सकाळी पित नाही, मी फक्त रात्रीच पितो, मी माझ्या पैशानं पितो, मी चांगलीच दारू पितो, असं म्हणून ते आपल्या पिण्याचं समर्थन करत असतात. तर आमचं पहिलं उद्दिष्ट असं असतं की त्यांना या वास्तवता नाकारण्यापासून वास्तवता स्वीकारण्यापर्यंत घेऊन जायचं. कारण बाहेर असताना बऱ्याचदा काय होतं की अनेक घरचे लोक आपापल्या घरामध्ये जर कोण व्यसनी मित्र असेल तर त्याला सातत्यानं उपदेश करत असतात, असं कर, तसं कर, असं वागू नकोस, तसं वाग. आणि व्यसनी मित्राची मानसिकता अशी असते की त्याला कोणाचा उपदेश नको असतो, तर आपलं म्हणणं ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं. आणि मुक्तांगण नेमकं तो काम त्याला देतं. व्यसन बंद केल्यानंतर रुग्णांमध्ये जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी रुग्ण मित्रांमध्ये जे उपजत कलागुण असतात
त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, उदाहरणार्थ संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी. निशिगंध व्यसनी रुग्णांच्या पत्नीसाठी सहचरी बचत गटाची स्थापना करण्यात आली. पुरुषांबरोबरच महिलांमध्ये सुद्धा व्यसनाचं प्रमाण वाढत आहे. त्यांच्यासाठी निशिगंध हे महिलांनी महिलांसाठी चालवलेलं व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आलं. मुक्तांगणने नवीन सुरू केलेला एक प्रकल्प आहे की जे स्त्रियांसाठी व्यसनमुक्ती उपचार केंद्र, त्याची मी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे. गेल्या 10 वर्षापासून स्त्रियांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे. 10 वर्षापूर्वी मुक्तांगणमध्ये ओपीडीवर एक 25 स्त्री यायची, पण आता या 5 वर्षात ओपीडीवर स्त्रियांचं प्रमाण खूप वाढलं आणि एक आवश्यकता भासू लागली. पुण्यात किंवा इतर ठिकाणी जशी स्त्रियांसाठी व्यसनमुक्ती केंद्र होती, पण मुक्तांगणनी स्त्रियांसाठी चालवलेलं व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. 27 जानेवारी 2009 साली याचं उद्घाटन झालं आणि गेल्या 1.5 वर्षात सुमारे 144 जणी इथे ऍडमिट होऊन गेल्या. व्यसनाधीनता स्त्रियांमध्ये वाढते त्याचं प्रमुख कारण असं दिसून आलं या 144 जणींच्या अभ्यासातनं की स्ट्रेस, डिप्रेशन, वेस्टर्नायझेशन, प्रेस्टीज आणि लोनलीनेस, एकटेपणा यामुळे स्त्रिया व्यसनाधीनतेकडे झुकत आहेत. साधारण 15 ते 25 हा वयोगट जास्त आहे आणि अनमॅरिड आहेत. पिअर प्रेशर म्हणजे मैत्रिणींमुळे किंवा मित्रांमुळे होणारं व्यसनाधीनता सुरू होणारी पुढे या व्यसनाधीन होतात. IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुली खूप आहेत. 5 दिवस कामाचा प्रचंड ताण असतो आणि मग शनिवार रविवार विकेंडला फ्रिकआउट, रिलॅक्सेशन आणि त्याच्या बदलत्या कल्पना की ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांचं पतीबरोबर मद्यपान सुरू होतं, ते ऍडिक्ट होतात, पती सोशल ड्रिंकर राहतो, अशा काही केसेस आहेत. पण ट्रँक्युलायझर, झोपेच्या गोळ्यांचं प्रमाणही खूप आढळलं. याबरोबर ड्रग ऍडिक्ट किंवा कोरेक्स पिणाऱ्या ह्या मुली पण खूप आढळल्या. सगळ्यात एक समानता आहे की स्ट्रेस आणि डिप्रेशन. व्यसनाच्या बंधनातून मुक्त होऊन रुग्ण मित्र बाहेर पडतात. ते सातत्यानं मुक्तांगणच्या संपर्कात राहण्याचा आणि पुढील वर्षी व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाला येण्याचा निर्धार करूनच